नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स तुम्ही नाही बोलायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध, त्यांचा स्व्याख्यात असा धम्म, त्या धम्मावर आरूढ असणारा त्यांचा भिक्खू संघ, या तीन रत्नांना माझा पंचांगण. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती विचाराच्या प्रती संपूर्ण जीवन समर्पित. तक्षशिला बुद्धविहारातील सर्व उपासक उपासिका, बालक तथा बालिका यांच्या प्रती मंगलमैत्री मंगलभाव. आज आपण नंद, जो भगवान गौतम बुद्धांचा सावत्र भाव असते, त्याच्या जीवनातील घडलेल्या घटना, त्याच्या जीवनात घडलेल्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सर्वप्रथम नंद हा भगवान बुद्धांचा एक सावत्र भाव असतो आणि भगवान बुद्ध जेव्हा कपिलवस्तूमध्ये येतात तर ते भिक्खू संघासह तिथे चारिका करतात आणि चारिका करून आपल्या आईवडिलांना भेटायला जातात. वडिलांना उपदेश करतात आसक्ती सोडण्याचा. आसक्ती, आपण सर्व आसक्त आहोत. बुद्धाच्या काळात लोकसुद्धा आसक्तच होते, आता सुद्धा आसक्त आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा ते आसक्त राहतील. बुद्ध कधीच खोटं सांगत नाही की आमचं भविष्यातलं जीवन आसक्तीचं असेल, आसक्तीत बुडालेलो असो. आजही आम्ही आसक्तीत बुडालेलो लोक. जे लोक आसक्तीमध्ये बुडालेले असतात ते धर्म मार्गावर कसे चालतील? त्यांचं चित्त काम करणार नाही, त्यांचं चित्त संयमित नसेल. म्हणजे आता चित्त संयमित नसते, त्याला धर्मलाभ कसा मिळेल? नाही मिळू शकत. नंदाला भगवान बुद्ध उपदेश करतात, त्याला भिक्षू बनायला सांगतात. त्याची इच्छा होत नसते, पण यांना नाही म्हणू शकत नाही, त्यांना नाही म्हणू शकत नाही. त्यांना नाही म्हटलं की त्यांचं अपमान होऊ शकते. एक तर ते बुद्ध आहे आणि बुद्धाला नाही म्हणणे हे बुद्धाचा अपमान. एक तर बुद्धाचा भाऊ, मग तो भाऊ आपल्या सम्यक संबुद्ध बनलेल्या भावाचा अपमान करू शकेल का? नाही करणार, अजिबात नाही करणार. आणि म्हणून त्याच्या मनात नसून सुद्धा त्यांच्या मागे मागे ते गेले. नंद त्यांच्या मागे मागे गेला. जेव्हा त्यांच्या मागे मागे गेला तर त्याची होणारी जी पत्नी असते जनपद कल्याण, त्याची होणारी बायको, 2-3 दिवसाने त्यांचं लग्न होणार असतं. एका दुसऱ्या स्त्रीने भगवान बुद्धाला आणि नंदाला जाताना पाहिलं तर त्या दुसऱ्या स्त्रीने त्या जनपद कल्याणीपर्यंत निरोप पोचवला की तुझा नंद तर भगवान बुद्ध घेऊन गेले, आता तू काही परत येणार नाही, असं त्या स्त्रीने त्या जनपद कल्याणीला सांगितलं. मग ती धावत धावत आली, नंदाच्या मागे मागे धावत आली आणि त्याला ते म्हणते, अरे पुत्र तुम्ही लवकर या, अरे पुत्र तुम्ही लवकर या. आणि रडत असते, रडते आणि तिच्या रडण्याचे आवाज नंदाला येतात ऐकायला. नंदाला तिचे आवाज ऐकून मनातून तो खूप दुःखी होतो. अरे माझ्या होणाऱ्या
बायकोंचा आवाज ऐकून माझी पत्नी मला म्हणते तुम्ही परत या, तुम्ही लवकर परत या, तुम्ही लवकर परत या. पण मी बुद्धालाचा म्हणजे बुद्धाच्या सोबत जाते आहे आणि मी त्यांना म्हणू शकत नाही की भगवान हे तुमचं पात्र घ्या, भगवान तुम्ही हे पात्र घ्या. इच्छाच होत नव्हती, त्याची हिंमत नाही होत होती. त्याला असं वाटतं की बा आपण जेव्हा पायऱ्याच्या खाली उतरलो तर घेतील किंवा आम्ही वरती शिडीवर चढताना घेतील. परंतु बुद्धाने बुद्ध विहारात पोहोचेपर्यंत त्यांच्या हातातलं पात्र घेतलं नाही आणि विहारात घेऊन गेले. आणि विहारात घेऊन गेले आणि विहारात गेल्यावर ते नंदाला म्हणतात की नंद, तू भिक्षू जीवनामध्ये प्रवचित होऊन जा, भिक्षू बनून जा. त्याची इच्छा नसते तुम्ही भिक्षू जीवन जगा म्हणून. त्याचं चित्त कुठे असते? त्याच्या स्त्रीकडे, त्याच्या जन्मत कल्याणीकडे, ते त्या होणाऱ्या पत्नीकडे. पण बुद्धाने मला म्हटलं की तू प्रवचित होऊन जा, तू भिक्षू बनून जा. त्यांना नाही कसं म्हणू? जर नाही म्हणतो तर त्यांचा अपमान होते, त्यांचा कमीपणा होते. हा विचार त्याच्या मनात येत असे आणि मग त्याच्या मनात नसूनसुद्धा तो भिक्षू जीवनामध्ये प्रवेश त्याने केला. पण मन लागत नव्हतं, मन लागत नव्हतं. त्याला वारंवार आठवण येत होती, ते शब्द त्याच्या कानात येत होते. त्याला वारंवार आसक्ती, तृष्णा निर्माण होत होती. कोणाच्या प्रती? आपल्या होणाऱ्या पत्नीच्या प्रती. त्याचं नाव जनपद कल्याणी शब्द आलेला त्यांचा. जनपद कल्याणीच्या प्रती त्याला वारंवार आठवण येत होती. जेव्हा वारंवार ग्रस्त जीवनातली आठवण येत होती तर तो इतर भिक्षूंना बोलून दाखवत होता की हे भिक्षू जीवन मला आवडत नाही आहे, परंतु मी भगवान बुद्धाच्या मर्जीने हे जीवन आज मला इच्छा नसून मी जगत आहे. हे जीवन मी करत आहे, मला इच्छा नाही आहे. मला ग्रस्ती जाण्याची इच्छा आहे, ग्रस्ती जाण्याची इच्छा आहे. अशा प्रकारे तो इतर भिक्षूंना बोलत होता. पण जेव्हा इतर भिक्षूंना तो बोलत होता तर इतर भिक्षूंच्या मार्फत ही चर्चा भगवान बुद्धापर्यंत गेली. भगवान बुद्धांच्यापर्यंत ते गेली आणि भगवान बुद्धापर्यंत गेल्यावर भगवान बुद्धांनी त्याला बोलवलं की नंद, तू आपल्या भिक्षूंना असं सांगत आहेस की तुला ग्रस्त जीवनाची आसक्ती आहे, हे खरं आहे का? तर नंद म्हणतो की भगवान, मला ग्रस्त जीवनात जायचं आहे. का जायचं आहे? तर मला माझ्या जनपद कल्याणाची खूप आठवण येत आहे. तिचा आक्रोश मला दिसत आहे, तिचं रडणं माझ्या कानात आहे, तिचा आवाज माझ्या कानामध्ये आहे. तर माझी इच्छा होते आहे की मी वापस जावं ग्रस्त जीवनामध्ये, असं तो खुद बुद्धाला सांगते. मग बुद्धाला असं वाटलं की बाबा हा एवढं सारं बोलते. तर मग भगवान बुद्ध त्याला 33 देवलोकामध्ये घेऊन जातात. 33 देवलोकामध्ये जाण्याच्या अगोदर रस्त्यामध्ये एक वानर असते. वानर, त्याचं नाक छोटं असते, त्याला नकटी शब्द आला इथं. नकटी वानर दुःखी असते, त्रस्त असते, संतप्त असते, एकटंच असते. भगवान बुद्ध त्याला दाखवतात, बघ काय अवस्था यांची. काय दाखवला की त्याच्या कर्म इकडे बघा, कोणाचे कर्म कसे असतात, कोण कुठे जाते. तो बघ वानराच्या जीवनामध्ये आला आहे आणि तो कशा प्रकारे जीवन जगत आहे. कर्मानं तो वानराच्या जीवनात आला आणि दुःखी होत आहे, दुःखी कष्टी आहे. हे त्याने बुद्धाने त्याला एक काय म्हणून त्याला की जनपद कल्याणीच्या प्रती आसक्ती असणारे लोक अशा प्रकारे जातात बा, असं काही सांगण्याचा संदर्भ त्यांच्या त्या बोलण्यातून शकते. ग्रस्त जीवनात काम वासण्यात बुडणारे लोक, काम वासनेला तृप्त बुडणारे लोक, काम वासण्यामध्ये आसक्त असणारे लोक अशा प्रकारचे जातात, असं बुद्धाला त्या ठिकाणी दाखवायचं होतं. आणि मग भगवान बुद्ध त्यांना घेऊन जातात 33 देवलोकामध्ये. आणि 33 देवलोकामध्ये घेऊन जात असताना तेथे त्यांना 500 सुंदर स्त्रिया त्याला दाखवतात. आणि मग भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की नंद, तुझी जनपद कल्याणी सुंदर आहे की ह्या अप्सरा सुंदर आहेत. तर मग तो नंद म्हणाला, भगवान हे अप्सरा सुंदर आहेत, जनपद कल्याण इतकी सुंदर नाही आहे. तर मग भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, तर तुझी इच्छा असेल तर ह्या तुला मी प्राप्त करून देऊ शकतो.
प्राप्त करून देऊ शकतो. पण एक अट आहे, मी सांगितलेल्या मार्गाने जर तू चालला आणि धर्म अवस्था जर प्राप्त झाल्या तर तुला मी ह्या अप्सरा मिळवून देईन, लग्न करून देईन. तुला आवडतं त्याच्यात लग्न करून देईन. जनपद कल्याणी बरोबर लग्न होणार होतं ना. तर पण बुद्ध म्हणतात तुला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. कशाचं? ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. तेव्हा तुला ह्या गोष्टी मिळू शकतील, तेव्हा ह्या अप्सरा तुला मिळू शकतील. तो म्हणजे ठीक आहे भगवान, मला द्या, अभ्यास द्या, कर्मस्थान द्या. भगवान बुद्धांना त्याला ब्रह्मचर्याचं पालनाचं कर्मस्थान देतात आणि तो आपल्या जीवनामध्ये ध्यान करते, ब्रह्मचर्याचं पालन करते. इतकं ध्यान करते की त्या ध्यानाची कथा भगवान बुद्ध सांगतात की ज्याचं चित्त संयमित आहे, ज्याचं चित्त संयमित आहे त्याच्या चित्तामध्ये तृष्णा प्रवेश करू शकत नाही. परंतु ज्याचं चित्त असंयमित आहे त्याच्या चित्तामध्ये तृष्णा प्रवेश करू शकतात, आसक्ती प्रवेश करू शकते. इथे जी गाथा म्हटली आहे ती गाथा मी तुम्हाला म्हणून दाखवतो. यथागारं सुछन्नं उत्थेन समति विज्जते एवं स्वभावितं चेतं रागो न समति विज्जते. दुसऱ्यांदा यथागारं सुछन्नं उत्थेन समति विज्जते एवं स्वभावितं चेतं रागो न समति विज्जते. या गाथेचा अर्थ असा मराठीमध्ये, एखाद्या घराचे छत नीट साकारलेले असल्यास, एखाद्या घराचे छत नीट साकारलेले असल्यास त्या घरात जसे पावसाचे पाणी शिरू शकत नाही, जसे त्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरू शकत नाही, त्याप्रमाणेच संयमाचा अभ्यास असलेल्या, संयमाचा अभ्यास म्हणजे विपश्यनेचा अभ्यास असलेल्या व्यक्तीच्या चित्तात किंवा तृष्णा किंवा आसक्ती निर्माण होऊ शकत नाही. इथे चित्ताचा अभ्यास, संयमित अभ्यास, संयमाचा अभ्यास, चित्ताचा अभ्यास, संयमित चित्ताचा अभ्यास. संयमित चित्त काय असते? संयमित चित्त म्हणजे एकाग्र चित्त, स्थिर चित्त, एका ठिकाणी केंद्रित केलेलं चित्त. बरं आहे. एका ठिकाणी केंद्रित केलेलं चित्त म्हणजे कोणता अभ्यास झाला? तर आपण आनापानसतीचा अभ्यास म्हणू शकतो की आनापानसतीच्या अभ्यासामध्ये आपल्याला एकाच ठिकाणी चित्ताला केंद्रित करायला सांगितलं जाते, एकाच ठिकाणी. जसं की एका ठिकाणी कुठे केलं जाते चित्त केंद्रित? तर आपल्याला सांगलं जाते नासिकेच्या दरवाजाच्या समोर. म्हणजे हा जो मिशीचा ओठा आहे, या मिशीच्या ओठावर आपल्या मनाला केंद्रित करायला सांगितलं जाते. किंवा नासिका आतून बाहेर जो त्रिकोणी भाग आहे इथून ते इथपर्यंत असा, या त्रिकोणी भागावर मनाला केंद्रित करायला सांगितलं जाते. ते कशासाठी? की त्या नासिकेच्या दरवाजाद्वारा येणारा श्वास, जाणारा श्वास पाहण्यासाठी. श्वास हा कोणता काळ आहे? वर्तमान काळ आहे. कोणता काळ आहे? वर्तमान काळ. आणि या वर्तमान काळावर मनाला केंद्रित केलं जाते किंवा त्या ठिकाणी मनाला स्थिर केलं जाते. जितका वेळ आपलं मन स्थिर राहते तोपर्यंत आपण येणारा श्वास, जाणारा श्वास, येणारा श्वास, जाणारा श्वास पाहत असतो. जितका वेळ आपण या श्वासाला पाहतो तितका वेळ आपण वर्तमान काळातलं जीवन जगत असतो. याला म्हणतात संयमित अभ्यास, संयमाचा अभ्यास. कोणाचा संयम केला? चित्ताचा म्हणजे मनाचा. बरोबर आहे. मनाचा संयम कुठे केला? मनाला समतेत कुठे ठेवलं? तर इथे या त्रिकोणी भागावर, या त्रिकोणी भागावर नासिकेचा इकडा आणि एवढा त्रिकोणी भाग. इथे जर मनाला केंद्रित केलं, इथेच मनाला ठेवलं तर येणाऱ्या श्वासाची जाणीव होऊ शकते आणि जाणाऱ्या श्वासाची पण जाणीव होऊ शकते. तर इथे जे मन संयमित केलं जातं, या संयमाचा अभ्यास केला जातो म्हणजे विपश्यनेचा अभ्यास केला जातो, त्या चित्तामध्ये तृष्णा प्रवेश करू शकत नाही, आसक्ती प्रवेश करू शकत नाही. समजा आसक्ती आली, या तृष्णा जरी आल्या तरी तू ओळखू शकते, अरे
आसक्ती उत्पन्न झाली आहे, अरे तृष्णा आली आहे, तर तो त्या तृष्णेला ओळखू शकते, आसक्तीला ओळखू शकते आणि त्या तृष्णेला, त्या आसक्तीला मनातून तो बाजूला काढू शकते. बरोबर आहे. याला बुद्धाने म्हटलं संयम, मनाच्या संयमाचा अभ्यास. शब्द काय आला? म्हणजे जो मनाला संयमित ठेवते, मनाला संयमित ठेवते आणि मनाला संयमित ठेवण्याचा अभ्यास करते. आता मनाला संयमित ठेवण्याचा अभ्यास म्हणजे विपश्यना, आनापानास सुरुवात असते. आनापानासतीचा अभ्यास. चित्ताला इथे समतेत ठेवलं जाते, एका ठिकाणी स्थिर केले जाते, जिथे शांततेने त्याला केंद्रित केल्याच्या नंतर येणारा श्वास येत आहे, जाणारा श्वास जात आहे, त्या श्वासाला तो पाहतो. म्हणजे चित्ताला त्याने संयमित केलं, स्थिर केलं, शांत केलं, एकाग्र केलं. बरोबर आहे. मग इथे जितकं आपण मनाला संयमित ठेवतो, अभ्यास करतो, आनापानसतीचा अभ्यास करतो, तितकं मन आपलं संयमित ठेवता ठेवता, समतेत ठेवता ठेवता, वर्तमानाचं जीवन जगता जगता 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद वाढवता वाढवता वाढवता, म्हणजे त्याच्या मनाला एक सवय लागून जाते चित्ताला संयमित करण्याची. तर त्याचं चित्त ना इकडे धावत आहे ना तिकडे धावत आहे. तर चित्त कुठे धावते? एक तर वर्तमान काळात तर कधी थांबत नाही, तर ते फार फार भूतकाळात धावते, एक तर भविष्य काळात. या 2 काळामध्ये हे आपलं मन धावत असते. आणि या दोन्ही काळामध्ये धावत असताना तिथे असते आसक्ती, तिथे असते तृष्णा, तिथे असते लगाव, तिथे असते चिपकाव, तिथे असतात विकार. बरोबर आहे. तर आपलं मन बार बार विकाराकडे धावते. राग, लोभ, द्वेष, राग, लोभ, द्वेष, काम तृष्णा, भवतृष्णा, काम तृष्णा, भवतृष्णा, हे सगळ्यांचे चित्त या इकडे वश झालेले असतात. आणि ते वश झालेल्या चित्तांना सोडवण्याचं काम विपश्यनेच्या द्वारे केलं जात असते, ध्यान साधनेच्या द्वारे केलं जात असते. संयमित चित्ताला संयमित करण्याच्या अभ्यासाच्या द्वारे ते केलं जात असते. आता संयमित करणे म्हणजे कुठं? वर्तमान काळातलं जीवन जगणे, वर्तमान काळातलं जीवन जगणे. इथे म्हटलं ना की एखाद्या घराचं छत नीट साकारलेलं आहे, तर त्याच्यात पाऊस जाऊ शकत नाही, पावसाचे पाणी जाऊ शकत नाही. पण समजा तुमचं चित्त जर संयमित नसेल, तुमच्या चित्ताला चांगल्या विचाराचा अभ्यास नसेल, तुमच्या चित्ताला वर्तमानातले जीवन जगण्याचा अभ्यासच नसेल, तर तुमच्या चित्तामध्ये तृष्णा, आसक्ती, लगाव, चिपकाव केव्हा आतमध्ये प्रवेश केला तुम्हाला माहीत पण पडणार नाही. बरोबर आहे. तर आपल्या चित्तामध्ये जर आपण संयमितचा अभ्यास करत असू, या ध्यानसाधनेचा अभ्यास करत असू, तर आपल्या मनामध्ये आसक्ती, लगाव, तृष्णा हे कुठलेही विकार प्रवेश करू शकणार नाही. पण प्रवेश केला बी तर तो तात्काळ ओळखू शकतो. अरे माझ्या मनात हा विचार आला, अरे माझ्या मनाने ही तृष्णा उत्पन्न केली, माझ्या मनाने ती तृष्णा उत्पन्न केली, लगाव, चिपकाव, आसक्ती हे तृष्णा माझ्या मनात उत्पन्न होत आहे. कोणाच्या प्रती होत आहे, कशाच्या प्रती होत आहे, हे सगळी जाणीव जेव्हा चित्त तुमचं संयमित ठेवण्याचा प्रयत्न करता, चित्त तुमचं समतेत ठेवण्याचा प्रयत्न करता, वर्तमानामध्ये ठेवता, भूतकाळ भविष्यकाळाची जाण असते, वर्तमान काळाची जाण ठेवण्याचा प्रयत्न करतो आपण, तेव्हा आपल्या मनामध्ये कोणते विचार प्रवेश करतात, कोणते विकार आपल्या मनामध्ये प्रवेश करतात, कोणता विकार आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला याची जाणीव आपल्याला आपोआप होत असते. कशाच्याद्वारे? विपश्यनेच्या, ध्यान साधनेच्या द्वारे. बरोबर आहे. मग इथे बुद्धाला काय सांगायचं आहे की ज्याचं चित्त संयमित आहे त्याच्या चित्तामध्ये विकार प्रवेश करेल का? पण ज्याचं चित्त संयमित नाही त्याच्या चित्तामध्ये तृष्णा प्रवेश करेल, आसक्ती प्रवेश करेल. बरोबर की नाही? मग इथे नंदाला अभ्यास दिला जाते किंवा जेव्हा अप्सरा दाखवल्या जातात, 500 अप्सरा दाखवल्या जातात, की अप्सरा दाखवताना भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की तुझे जन्मत कल्याण सुंदर आहे, की ह्या अप्सरा सुंदर आहेत. तर तो म्हणतो ह्या अप्सरा सुंदर आहेत, म्हणतो अप्सरा सुंदर आहेत, जर तुला ह्या पाहिजे असतील तर मी तुला ह्या प्राप्त करून देऊ शकतो. पण मी सांगितल्याप्रमाणे माझी एक अट आहे की मी सांगितल्याप्रमाणे जर तू ब्रह्मचर्याचं पालन केलं तर तुला ह्या मिळू शकतात. बरोबर आहे. मग नंद त्या ठिकाणी बुद्धाने जे वचन दिलं असतं त्याला की बा तू जर अशा गोष्टी प्राप्त केल्या, धर्म प्राप्त केल्या, धर्मलाभी झाला तर तुला ह्या अप्सरा मी मिळवून देईन. बरोबर आहे. पण त्यासाठी तुला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. आता ब्रह्मचर्य म्हणजे काय? कामासनेसारख्या विचाराला मनातून काढणे, त्याला मनात पुन्हा येऊ देणे नाही. बरोबर आहे. तर आपण ब्रह्मचर्याचं पालन म्हणतो.
बरोबर की नाही? इथे बुद्ध काय सांगतात की तुला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. सुरून जातो, त्याला कर्मस्थान दिलं जातं. मग त्या कर्मस्थानानुसार तो ब्रह्मचर्याचं पालन करतो. ब्रह्मचर्याचं पालन करता 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 विपश्यनाचा अभ्यास करते, चित्ताचा अभ्यास करते. चित्त माझं कुठे धाव घेत आहे? माझ्या जनपद कल्याणीकडे धाव घेत आहे, की त्या अप्सराकडे धाव घेत आहे, की त्या वानरीकडे धाव घेत आहे? हे सगळे त्याच्या पुढे दृश्य येत होते. बरोबर आहे. मग त्याला आसक्ती होती कशाची? पहिल्यांदा जनपद कल्याणाची. बरोबर आहे. पण बुद्ध त्याला जनपद कल्याणाच्या पासून सुटका करण्यासाठी तावतीच देवलोकामध्ये घेऊन जातात. पण तावतीच देवलोकामध्ये घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्यांना एक वानर दिसते, एक वानरी दिसते. तिचं नकटे वानरी असा शब्द आलेला आहे. तर तिला दाखवलं जातं. मग त्याला दाखवण्याचं कारण काय असते की जे कोणी कामवासनेचे आहारी गेलेले लोक आहेत, जे कोणी कामवासनेचे आहारी गेलेले लोक आहेत त्यांना असं जीवनसुद्धा प्राप्त होणार आहे. म्हणजे दाखवला की तू जर गेला बायचान्स कामवासनेच्या आहारी गेला, तू जनपद कल्याणाच्या मागे गेला, तर तुला असं जीवनसुद्धा मिळू शकते. त्या वानरासारखं देऊन मिळू शकते. त्या वानराचं जीवन बघा किती दुःखी आहे, कष्टी आहे. म्हणजे हे दाखवण्याचं काम भगवान बुद्धांनी नंदाला केलं. आणि हे दाखवल्याच्या नंतर बुद्ध कुठे गेले? तावतीच देवलोकात गेले. आणि तावतीच देवलोकामध्ये त्यांना त्या सुंदर सुंदर स्त्रिया दाखवल्या. लाल लाल पाय, लाल लाल हात, रंग त्यांचा गोरा, गोमटा, चिकना, खूप सुंदर दिसणारा, अशा त्यांना त्या अप्सरा दाखवल्या. तर त्या अप्सरामध्ये त्याचं चित्त लागलं, मन लागलं की बुवा ठीक आहे, जनपद कल्याणीपेक्षा हे सुंदर आहे. मग बुद्ध त्याला अट देतात की तू ह्या तुला मिळवून देऊ शकतो मी, पण तू याचं तुम्हाला हे दे, वचन दे की तू मी सांगितल्याप्रमाणे मार्गावर चालशील. तर जेव्हा तुला मार्ग मिळेल तेव्हा मी ह्या तू गोष्टी देईन. महागडी कर्मस्थान घेऊन चालतो पुढे. ब्रह्मचर्याचेच कर्मस्थान आहे त्याला, की त्याच्या मनातले सगळे काम असण्याचे विचार तो नष्ट करण्याचा, पुन्हा पुन्हा काम असण्याचे विचार मनामध्ये येणार नाहीत असा तो प्रयत्न करत आहे. मनात येतात, कोणाच्या येतात? चित्तामध्ये काम असण्याचे विचार येतात. पुरुषांच्या मनात येतात तर स्त्रियांच्या मनात येतात, पुरुषांच्या मनात स्त्रीच्या प्रती येतात आणि स्त्रियांच्या मनात पुरुषांच्या प्रती येतात. हे चित्ताचा स्वभाव बनलेला आपल्या. तर बुद्धाने त्याच्या चित्ताचा अभ्यास, चित्त संयमित करण्याचा अभ्यास दिला की त्याला ब्रह्मचर्याचं पालन. आता ब्रह्मचर्याचं ब्रह्मचर्याचं पालन करण्याचं जो कर्मस्थान आहे पुरुषांसाठी, त्याच्या पुढे कोण येणार आहे? शेवटी स्त्रीच, बरोबर की नाही? शेवटी स्त्रीच्या प्रतीच या भावना उत्पन्न होतात. किंवा एखाद्या स्त्रीला किंवा त्या भिक्खुणीला ब्रह्मचर्याचं कर्मस्थान द्यायचं आहे, तर त्याच्यापुढे पुरुष, की ज्या पुरुषामध्ये ती आसक्त असते, पुरुषाला कर्मस्थान दिलं जाते, ते स्त्रीमध्ये तो आसक्त असते. हे संसारामध्येच आहे. पुरुष स्त्रीमध्ये आसक्त आहे आणि स्त्री पुरुषामध्ये आसक्त आहे. आणि जितके ते आसक्त असतात तितके ते दुःखी असतात. पुरुषाला वाटते माझी स्त्री माझ्या मनासारखी वागली पाहिजे, ती स्त्री वागत नाही म्हणून पुरुष दुःखी. स्त्रीला वाटते माझा पुरुष माझ्या मनासारखा वागला पाहिजे, बोलला पाहिजे, तो पुरुष वागत नाही, त्याच्यामुळे स्त्री दुःखी. हे दोघे एकमेकांमध्ये आसक्त आहेत. त्यामुळे दुःखाचं चक्र सुरू झालेलं आहे. कोणामुळे झालं आहे? पुरुष आणि स्त्री. पुरुष स्त्रीचा पिछा करते, स्त्री पुरुषाचा पिछा करते. पुरुष स्त्रीचा पिछा करते आणि स्त्री पुरुषाचा पिछा. पुरुष स्त्री, पुरुष स्त्री, पुरुष स्त्री. या संसारामध्ये दोनच तर पात्र आहे. या संसारामध्ये दोनच पात्र आहे, स्त्री आणि पुरुष, माणूस आणि बाई. तुमच्या भाषेत माणूस आणि बाई. बाई माणसात आसक्त आहे, माणूस बाईमध्ये आसक्त आहे. म्हणजे या दोघांपासून दुःखाचं चक्र सुरू झालं. कशाचं चक्र? दुःख चक्र. इथं द्या गो, दुःख चक्र, वासना चक्र, भव चक्र, लोक चक्र, या दोघांमुळे इथे सुरू झालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे जितकं आपण या चक्रात पिसत राहू ते जीवन आपलं सुखी असेल की दुःखी. मग हेच बुद्धाला नंदाला सांगायचं होतं त्या वानराला दाखवून, की जितके लोक या चक्रामध्ये अडकून राहतील त्यांना अशा प्रकारचे जीवन पण मिळू शकते, ते वानरेसारखं जीवनसुद्धा मिळू शकते. हे बुद्धाला नंदाला दाखवायचं असते. मग इथे बुद्ध त्याला चित्ताला संयमित करण्याचा अभ्यास, म्हणजेच विपश्यनेचा अभ्यास त्याला दिला जाते. आणि त्या विपश्यनेच्या अभ्यासाने, रोजच्या अभ्यासाने त्याला ती अवस्था प्राप्त होते. मग त्याला ती अवस्था अशी प्राप्त होते की तो मुक्तीचा मार्ग प्राप्त करून टाकते. त्याला आपण श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहतपद प्राप्त होते. मग इथे जेव्हा अरहतपद प्राप्त होते याला, म्हणजे त्याच्या चित्तला त्या सगळ्या वासना, तृष्णा नष्ट होतात. त्याला आसक्ती राहत नाही, सांसारिक आसक्ती राहत नाही, सांसारिक
कौटुंबिक आसक्तीसुद्धा राहत नाही. तर त्याच्या मनातल्या सगळ्या आसक्ती नष्ट झालेल्या असतात. आता जेव्हा तो मुक्त होते, ते मुक्त होण्याच्या मार्गावर असते, तर देवता लोकसुद्धा त्याच्या चित्ताला जाणतात की हा नंद मुक्तीच्या मार्गावर चालला आहे, मुक्त झालेला आहे. मग ही गोष्ट देवता लोकसुद्धा बुद्धाला सांगतात आणि बुद्धाला सांगतात की नंद हा मुक्तीच्या मार्गावरून चालताना मुक्त झालेला आहे. बुद्ध जो आपल्या बौद्धिक चित्ताने जाणतात की नंदाची काय अवस्था आहे, तर नंद मुक्त झालेला असते, मुक्त म्हणे अरहत झालेला असते. त्याच्या चित्तात कुठल्याच प्रकारची आसक्ती राहत नाही, कुठलाच लगाव चिपकाव त्याच्या मनात राहत नाही आणि मग तो मुक्त होतो. त्याला कसल्याच प्रकारची आसक्ती राहत नाही. कोणची आसक्ती? वारंवार त्याच्या मनामध्ये जनपद कल्याणी पहिली येत होती, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये अप्सरा येत होत्या. या कुठल्याच प्रकारची आसक्ती कामतृष्णा त्याच्या मनात राहिलेली नाही. आणि जिथे आसक्तीच नाही राहिली तो निरासक्त झाला. जिथे निरासक्तपणा आला तिथे दुःख संपलं, तिथे दुःख संपलं. पण जिथे आसक्ती आहे तिथे दुःख सुरू झालं. जिथे तृष्णा आहे तिथे दुःख सुरू झालं, बरोबर आहे. मग मानवी जीवनात आपण आलो सगळे लोक, तर कशामुळे दुःखी आहो? आसक्तीमुळे. कशामुळे दुःख आहो? तृष्णेमुळे. आपण सगळे एकमेकाच्या प्रती तृष्णेत आहोत. मुलाला आईबापाची तृष्णा, आईबापाला मुलाची तृष्णा, भावाला भावाच्या प्रती तृष्णा, बहिणीला बहिणीच्या प्रती तृष्णा, बहिणीला भावाच्या प्रती तृष्णा, भावाला बहिणीच्या प्रती तृष्णा. म्हणजे असे आपण सगळे या तृष्णेच्या जाळ्यामध्ये अडकलेले लोक आहोत. आणि अडकलेले लोक असतात तर ते सुखी राहतात की दुःखी राहतात? बुद्धाला इतिहास गोष्टी सांगायच्या असतात की आपण कसं या दुःख चक्रात अडकलेलो आहोत. आता हे दुःख चक्राला कापण्यासाठी काय करायला लागते? तृष्णेला कापून टाकावं लागते, तृष्णा मनातल्या काढून टाकावं लागतात, बरोबर आहे. आणि भगवान बुद्धांनी नंदाला तृष्णेला नष्ट करण्याचंच कर्मस्थान दिलं, जे म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन, ब्रह्मचर्याचं पालन. आणि नंदाने ते पद्धतशीरपणे ते ब्रह्मचर्याचं पालन केलं. भिक्षू जीवनात तर होतेच, भिक्षू जीवनामध्ये होते आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या कर्मस्थानाचा अभ्यास घेतला आणि मुक्त झाला. जो तो मुक्त झाला तो आनंदी झाला, सुखी झाला, हे बुद्धाने सुद्धा जाणलं. आणि मग ज्या भिक्खूंकडे नंद म्हणायचा की मला हे जीवन आवडत नाही, या जीवनातून मला परत घरी जायचं आहे, मला ग्रस्ती जीवनात जायचं आहे, माझ्या जनपद कल्याणीकडे जायचं आहे, मला अशा प्रकारचं जीवन जगायचं आहे, मी खुश नाही आहे जीवनामध्ये, पण बुद्धाच्या प्रती माझ्या मनात श्रद्धा असल्यामुळे मी हे जीवन पत्करत आहे, मी हे जीवन पत्करत आहे. हे जेव्हा तो इतर भिक्षूंना सांगत असे, आज तेच भिक्षू त्यांना व्यवस्थित भिक्षू जीवन जगताना पाहतात आणि म्हणतात तरी या नंदाच्या मनामध्ये तर अगोदर असे विचार होते, आज तो योग्य प्रकारे भिक्षू जीवन जगत आहे, योग्य प्रकारे भिक्षू जीवन जगत आहे. आणि जगत असताना त्याने जाणलं की बुद्धाने दिलेल्या कर्मस्थानाचा अभ्यास करून तो मुक्त झालेला आहे, म्हणून तो भिक्षू जीवन योग्य प्रकारे जगत आहे. तर त्याने कोणता अभ्यास केला? चित्ताला संयमित करण्याचा. कशाला? चित्ताला संयमित करण्याचा. ज्याने चित्त संयमित केलं विपश्यनेच्या ध्यानसाधनेच्या द्वारे, त्याच्यात तृष्णा प्रवेश करू शकत नाही, आसक्ती प्रवेश करू शकत नाही. पण ज्याचं चित्त संयमित नाही, ज्याचं चित्त संयमित नाही आहे, स्थिर नाही, शांत नाही, एकाग्र नाही, तर त्याच्या चित्तामध्ये केव्हाही तृष्णा प्रवेश करू शकतात. आणि या तृष्णेपासून, तृष्णेला नष्ट करण्यासाठी भगवान बुद्धांनी आपल्याला या साधनेचा, विपश्यनेचा अभ्यास सांगितलेला आहे. त्याला आपण आनापानसतीच्या अभ्यासाच्या पासून सुरुवात करतो, मनाला शांत स्थिर ठेवतो आणि मग तिथे आनापानसतीच्या अभ्यासाच्याद्वारे आम्ही 4-5 दिवस या कंटिन्यू जितक्या वेळेस आपण आमच्या मनाला वर्तमानामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो, एवढ्या भागावर या स्थिर येणारा श्वास येताना जाणतो, जाणारा श्वास जाणतो, तर तिथे आमचं चित्त 1 सेकंद का होईना, 2 सेकंद का होईना, 3 सेकंद का होईना, ते वर्तमानामध्ये राहते, वर्तमानामध्ये राहते. आता हे श्वास सुरू आहे तुमचा, आमच्या सगळ्यांचा. आम्ही पाहिलं तरी पण तो येत आहे, जात आहे. आम्ही नाहीही पाहिलं तरी पण तो येत आहे, जात आहे. त्याला तुम्ही पाहिलं पाहिजे म्हणून त्याची अशी इच्छा नाही आहे. तो येत आहे, आपल्या गतीने येत आहे, आता आपल्या गतीने जात आहे, आपल्या गतीने येत आहे, आपल्या गतीने तो जात आहे. वातावरणातच हवा आहे, ते हवाच खरे आपलं जीवन आहे, हवाच आपलं जीवन आहे. आपलं हे शरीर पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू या 4 घटकाचं बनलेलं आहे. या 4 घटकापैकी हवा हा जो घटक आहे हेच खऱ्या अर्थानं आपलं जीवन आहे, हेच आपलं घटक जीवन आहे. मग हवा आपल्या नासिकेच्या द्वारे आपण जे येणारा श्वास जाणतो, जाणारा श्वास जाणतो. श्वास म्हणजे काय आहे? हवा. श्वास म्हणजे काय?
हवा. या शरीराला जेवढी हवा आवश्यक असते ती नासिकेच्याद्वारे, कानाच्याद्वारे, डोळ्याच्याद्वारे, या आपल्या तोंडाच्याद्वारे, या शरीरावर जितकी छिद्र आहेत त्या छिद्राच्याद्वारे आपोआप हवा आत जात आहे. जेवढी आवश्यक आहे शरीराला ते तेवढी राहत आहे, आणि जे आवश्यक नाही ते बाहेर जात आहे. त्याचा अनुभव आपल्याला आपल्या नासिकेच्याद्वारे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाच्या प्रती माहीत होते. श्वास येत आहे, श्वास जात आहे. आलेला श्वास शरीरात गेला आणि गेलेला श्वास शरीरातून बाहेर गेला. म्हणजे शुद्ध हवा गेली, अशुद्ध बाहेर गेली, शुद्ध आतमध्ये गेली, अशुद्ध बाहेर गेली, असं आपलं म्हणता येईल. लक्षात आलं तुमच्या? इथे जे चित्त संयमित करण्याचा अभ्यास सांगितला तो अभ्यास म्हणजे कोणता? आनापानसतीचा अभ्यास, ध्यान साधनेचा अभ्यास, विपश्यनेचा अभ्यास. आणि नंदाने तो अभ्यास केला आणि तो मुक्तीच्या अवस्थेपर्यंत पोचला. बरोबर आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की सगळ्यांनी ज्याची ज्याची माझ्यावर श्रद्धा आहे त्यांनी मी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. आता ज्याची श्रद्धाच नाही आहे त्याला बुद्ध म्हणू शकत नाही. पण ज्याची श्रद्धा आहे तुम्ही त्या श्रद्धेच्या बलाने एक एक पाऊल पुढे टाकत आम्ही भवसागर पार करू शकतो. जन्ममृत्यूचे चक्र आम्ही क्रॉस करू शकतो, थांबवू शकतो. जसं नंदाने अभ्यास केला, चित्त संयमित करण्याचा अभ्यास केला, आनापानसतीचा अभ्यास केला, विपश्यनेचा अभ्यास केला, आणि काया वाचा मनाचे जे जे काही काय संस्कार बनलेले असतील ते सगळे संस्कार त्यांनी नष्ट केले. गोयंका गुरुजींनी एक दोहा म्हटलेला आहे. तो दोहा तुमच्यापुढे मी म्हणून दाखवतो. त्या दोह्यामध्ये स्पष्टपणे धर्माची शिकवण आलेली आहे. ती शिकवण तुम्ही योग्य प्रकारे ऐकून घ्या. विपश्यनेच्यावर आधारित तो दोहा आहे. त्या दोह्यामध्ये पूर्ण धर्म दडलेला आहे की त्या धर्माला जर तुम्ही योग्य प्रकारे समजू शकले आणि वारंवार समजू शकले तर तुम्ही सुद्धा आपल्या जीवनातले कितीतरी कर्मसंस्कार, अनेक जन्माचे कर्मसंस्काराच्या गाठी बांधल्या असतील त्या गाठी तुम्ही सोडू शकता, क्षीण करू शकता, या त्या गाठीला तुम्ही नष्टही करू शकता. आता आपण गोयंका गुरुजीने जो दोहा रचला, खूप छान रचला. त्या दोह्यामध्ये कसा धर्म दडला आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया. तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. तो दोहा मी या ठिकाणी म्हणत आहे. अगदी शांत चित्ताने त्या दोह्याला तुम्ही ऐकण्याचं काम करा. आते जाते सास पर रहे निरंतर ध्यान, कर्म के बंधन कटे होवे परम कल्याण. दुसऱ्यांदा म्हणतो. आते जाते सास पर रहे निरंतर ध्यान, कर्मों के बंधन कटे होवे परम कल्याण. या दोह्याचा अर्थ काय होते? दोहा हिंदीत आहे. याचा अर्थ होते येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला जर तुम्ही निरंतर पाहू लागले, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला जर तुम्ही निरंतर पाहू लागले, जाणू लागले, त्याचा अनुभव घेऊ लागले, तर पुढे काय शब्द आहे येते? कर्मों के बंधन कटे. कर्म बनले आमचे, कायेचे कर्म, वाचेचे कर्म आणि मनाचे कर्म. हे आपल्या कर्म जितके बनले असतील आणि कर्माच्या गाठी जेवढ्या बनल्या असतील, कर्मों के बंधन कटे. ज्या गाठी बांधल्या आम्ही रागाच्या, लोभाच्या, क्रोध, अहंकार, तिरस्कार, मत्सर, दुर्भावना, दुर्विचार, जे जे आहेत, काम असणं आहे, भय आहे, उद्धटपणा आहे, जलन आहे, हे गाठी बांधल्या आम्ही आमच्या जीवनामध्ये. ह्या गाठी मन बांधते आणि या गाठी बांधताना श्वास मात्र साक्षीदार असते. आणि मग श्वासाच्या साक्षीने ज्या गाठी बांधल्या मनाने त्या गाठी सोडण्याचं काम श्वासाला जाणता जाणता वर्तमान काळातलं जीवन जगता जगता त्या गाठीला सोडता येते. आणि बुद्ध पुढे काय म्हणतात म्हणजे त्या गाथेमध्ये म्हणायचं आहे कर्मों के बंधन कटे होय परम कल्याण. मग आपलं जर परम कल्याण करून घ्यायचं असेल, लक्षात काय आलं, आपलं जर परम कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणता अभ्यास केला पाहिजे? आनापानसतीचा अभ्यास केला पाहिजे. कर्म संस्काराच्या ज्या गाठी बांधल्या असतील त्या गाठीला सोडण्याचं काम केलं पाहिजे. थोडक्यात वर्तमान काळातलं जीवन जगण्याची शिकवण, ज्याला आपण आनापानसतीचा अभ्यास म्हणतो,
ध्यानसाधनेचा अभ्यास म्हणतो, विपश्यनेचा अभ्यास म्हणतो, त्या अभ्यासाला जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं, त्या अभ्यासाची प्रॅक्टिस करत गेले तर तुमच्या जीवनातले अनेक अनेक जन्मातले संस्कार, ज्या गाठी ज्या बांधल्या आहेत, त्या संस्काराच्या गाठी आम्ही सोडू शकतो, सैल करू शकतो, या त्यांना नष्ट बी करू शकतो. बरोबर आहे. आता कर्मगाठी कोण बांधते? आपलं मन. आता कोणते कर्म आहेत ते? आता मी पुन्हा तुमच्याकडे सांगतो. ते आहेत राग, लोभ, मोहमाया, कामवासना, भय, उद्धटपणा, तिरस्कार, जलन, कितीतरी आहेत आमच्यामध्ये. आमचं मन असं याच्या वाचून राहिलं नाही, आमच्या मनात आहेतच ते. जेव्हा जेव्हा आमच्या मनाला असा संस्कार भेटला, असा स्पर्श झाला, फस्स पच्चया वेदना, स्पर्श झाला, पूर्वसंस्काराला स्पर्श झाला, फस्स पच्चया वेदना, आली वेदना. जेव्हा तुम्ही रागानं कोणाशी बोलता, कोणाशी रागानं बोलण्याचा व्यवहार करता, तर तुम्ही पहिले रागाला येता, रागानं बोलता, पण ज्याला कोणाला बोलता त्याला बी येते. त्याला काय ते? राग. बरोबर आहे. राग आणि हे राग उदाहरणाला रागाग्नी शब्द म्हटला. कोणता शब्द? रागाची अग्नी. मग हाही रागाच्या अग्नीत जळते आणि तोही रागाच्या अग्नीत जळते. तो माणूस असो की बाई असो, हे सगळेचे सगळे लोक या अग्नीमध्ये जळत आहेत. बुद्धाने म्हटलं रागाग्नी, लोभाग्नी आणि मोहाची अग्नी. आपण सगळे या अग्नीमध्ये जळत आहोत, जळून खाक होत आहोत. पण आम्ही, बुद्ध आपल्याला म्हणता की तुम्ही या अग्नीमध्ये इतकी जळत असताना तुम्ही हसता कसे? तुम्ही ह्या अग्नीला का बरं समजू शकत नाही? या अग्नीला तुम्ही अग्नीचा अनुभव का बरं समजू शकत नाही? ही अग्नी तुम्हाला किती त्रास देत आहे, ही अग्नी तुम्हाला किती चटके देत आहे, याच्याकडे आमचं लक्ष नाही का? की आम्ही कुठे जगत आहोत? मोह मूर्तीमध्ये. आम्ही कुठे जगत आहोत? मूर्खतेचं जीवन जगत आहोत. त्यामुळे या गोष्टीची आम्हाला अजिबात जाण नाही. आणि बुद्ध या गोष्टीची जाण तुम्हाला करून देतात. या गोष्टीची जाण दिल्यामुळे जर तुम्ही या मार्गावर चालू लागले, शील समाधी प्रज्ञेच्या मार्गावर चालू लागले, आर्य अष्टांगिक मार्गावर जर तुम्ही चालू लागले, तर तुमच्या जीवनातल्या अग्नी शांत होऊ शकतात. अग्नी शांत होऊ शकतात, तृष्णा शांत होऊ शकतात, तृष्णा नष्ट होऊ शकतात, अग्नी पण नष्ट होऊ शकते, सगळ्या गोष्टी नष्ट होऊ शकतात. मग कोणत्याच आसक्ती राहिल्या नाही, तृष्णा राहिल्या नाही, तर आपलं जीवन सुखी असेल की दुःखी असेल? साहजिक आहे सुखी असेल. मग सुख आणि दुःख सर्व आपल्या हाती आहे, याची जाण पण बुद्ध म्हणतात. लोभाला कमी करण्याचं काम आपल्या हाती आहे, रागाला कमी करण्याचं काम आपल्या हाती आहे, मोहमायेतून बाहेर पडण्याचं काम आपल्या हाती आहे. सर्व आपल्याच्याजवळ आहे. याची जाणीव बुद्ध आपल्याला करून देतात. जर याची जाणीव तुम्ही जर करून घेतली तर तुमच्या जीवनात दुःख तुम्हीच नष्ट करू शकता. जर दुःखी बी असाल तर त्याला कारण बी तुम्हीच आहात. हे बुद्ध आपल्याला जाणीव करून देतात. या ठिकाणी नंदाला जो अभ्यास दिला असते त्यानं तोच अभ्यास जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये घेतला, वर्तमानातलं जीवन जगतलं, आपल्या चित्ताला सैमित ठेवण्याचा प्रयत्न करत राहिले, या जन्मात काही ना काहीतरी आमच्यामध्ये पारमिता बनू शकतात. प्रज्ञा आणि वीर्याच्या, वीर्यपारमिता आणि प्रज्ञापारमिता हे ध्यानाच्या पारमिता आहे. या ध्यानाच्या पारमितेमध्ये आमचा थोडा तरी अंश पडू शकतो आणि ते या जन्मातली आमची पारमिता बनू शकते. वीर्यपारमिता आणि प्रज्ञापारमिता. ओके. आणि या प्रज्ञापारमितेबरोबर वीर्यपारमितेबरोबर आमचं शील धर्माचे शील पारमिता आहे, दान पारमिता आहे आमच्याबरोबर. बरोबर की नाही? या 2 पारमिता आणि या 2 पारमिता एकूण 4 पारमिता या विपश्यनेच्या अभ्यासाच्या द्वारे आम्ही थोड्या पुष्ट करू शकतो. तर हे जर आम्ही इतकं जरी काम करू शकलो तर आम्ही या जीवनामध्ये खूप मोठी कमाई केली असं आम्ही समजू शकतो. या ठिकाणी थांबतो. तुमच्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो. सर्व दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्तिमुक्ती हो, सर्वांना दुःखमुक्तीच्या मार्गाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो. सबीतियो वजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. अभिवादेन शीले स नित्यं बद्धपचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. म्हणा साधु साधु साधु.
बुद्धं नमामि धम्मं एकाच वेळेस बरोबर करा धम्मं नमामि संघं